हा भोपळे कापून आल्यावर मशीनं भावाच्या कडेला गवत आहे तिथे तिथे लहान गाव कोण हे नाही तिला त्रास व्हायला असते ती ते आता जाम बांधलेला ते आता असं होते बाटली टोपून उघडल्यासारखं होते मग फुगले म्हणले त्या हात ना हे काय झालं नाही ह्याला काय प्रॉब्लेम नाही हो आत घुसले नाही ना बस इकडल्या साईडला थोडी एक घुसले व ते पूर्ण हाड बघा जेवढं बांधले ना तिथं ते हाड बघा पूर्ण जुडले का नाही बघा तो त्या ह्याच्यात सक्सेस झाले तिथं पहिला असं पाय गिळगिळ हलत होतं ना आता बघा 15 दिवसात मग आता ते पूर्ण पाय एकदम चिटकलेला आहे आता ह्याच्या वरून हाय असं कापड देऊन नक्कीपर्यंत खाली तर मित्रांनो आपण येऊन ही पूर्ण काढलं तिचा पाय वगैरे बसलाय फक्त माशा बसून ही थोड्याफार बघा आपण बांधलेल्या पट्ट्या काढल्यात बघा दिसतात ना पट्ट्या एवढ्या आत घुसा लागल्या होत्या ही पट्ट्या काढल्यात सूज कमी झाल्या आहे पाय पूर्ण एकदम व्यवस्थित 100% बसलेला आहे तुम्ही पण म्हणताय परत एकदा व्हिडिओ दाखवत जावा तर आता इथं दाखवला आहे आणि जाताना मालकाची मुलाखत म्हणजे त्यांच्यासोबत आणि तुम्हाला दाखवतो बघा व्यवस्थित कसं कसं केलं आहे काय हां बरं मला नकडा तर मित्रांनो ही 2 पट्ट्या आत म्हणजे जास्त घुसत होत्या सूज जास्त चढल्यामुळं पाय बांधल्यावर कसं आहे सूज चढतेच म्हणून आपण ही काढल्या त्या पट्ट्या आणि परत नुसते आता पटकर बांधलेत व्यवस्थित आणि त्याच्यावरनं सुतळ्या बांधून जाम करणार आहे परत एकदा आपलं म्हशीचा पाय बांधून किती 17 दिवस झाले मग त्याच्यानंतर आता म्हशीचं तुमचं म्हणणं होतं की पाय येऊन बघा मी काय म्हणत होतो मला काय याची गरज नाही पण तरी पण तुमच्या आग्रह खातीर आलो बघितलं पोझिशन पाय तुम्हाला दाखवलं आता बांधलं परत फिरून कसं काय नियोजन म्हणजे पायाचा हाड जुडल्याने वाटतंय का नाही 100% मग आता ही तुमची म्हशीचा जर आपण पाय बांधला नसता तर पर्याय काय होता तुम्हाला म्हशीचा आमचा हा म्हैस विकावं लागत होती का ठेवावं लागत होती पुढं तसं नाही बसल्यावर ते सडन जरी झालं तर ती खटकालाच म्हैस शिकावं लागत होती का नाही माझी कमीत कमी 1.5-1.5 लाखाची म्हैस आहे दुसऱ्या येताची रिडे आहे बरोबर आहे वाचली का नाही तुमची किती पैसे दिले तर मला 1500 रुपये मध्ये हत्तीसारखी म्हैस तुमची नीट झाली का नाही हा मग आता तुम्ही तुमच्या म्हणजे आमच्या फॉलोअरसाठी काय सांगू शकता म्हणजे आमचं जी म्हणजे सल्ला आहे ती योग्य आहे का कसं काय सल्ला योग्य आहे काम करायचा तरीका आणि जनावरांची माहिती जी देतो आम्ही जनावरांची माहिती मग ती आमच्याकडे आहे का ओरिजिनल माहिती जी आम्ही तुम्हाला सांगतो ती बरोबर आहे का चुकीची काय माहिती सांगतो चुकीचं नाही आता तुम्ही आता माझ्यापेक्षा तुम्ही अनुभविक मोठा मी तुमच्यापेक्षा वयान लहान आहे पण जनावरांच्या बाबतीत माहिती आहे का नाही माहिती आहे आणि पाय सोडून डोळ्याने हाताने बघितलं ना व्यवस्थित समजा का असं खुळखुळा होता मग आता पाय चांगलं टेकवायला बसू द्या आता बसू द्या चला